तर गुड मॉर्निंग गाईस. आज आहे आपला डे 2 इन गोवा. आज आपण फिरणार आहोत, पूर्ण नॉर्थ गोवा फिरणार आहोत. आज आपण दाखवतो मी, तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेऊया. हा बघा आपला हॉटेल रिसॉर्टचा स्विमिंग पूल आणि तिकडे नाश्ता आहे. ते लोक तर आधीच पोचलेत, मी लेट झालो, आता लेट झालो आहे नाश्ता करण्यामध्ये. जाऊया आता नाश्ता वगैरे करूया. दाखवतो तुम्हाला नाश्त्यामध्ये काय काय आहे, बघूया. चला. काय ऑमलेट आहे, ते ज्यूस दिला आहे, ते कॉफी आहे, सगळं चाय, ते जाम दिला आहे बघा, ते ब्रेड आहे, ओके, टोस्टर आहे, ब्रेड टोस्ट करायसाठी टोस्टर ठेवला आहे. त्याच्यात काय आहे, कांदा भजी आहे, चटणी, ओके ओके, इथे सांबार आहे, इथे काय आहे, ओके, इडली आहे, मेंदूवडा दिसला नाही वाटतं. ठीक आहे, चला खाऊया आपण नाश्ता. इथे ओके, इथे पाव आहेत. चला गाईस, पोचला आपण कोको बीचला. इकडे ऊन एकदम खतरनाक ऊन आहे, त्यामुळे टोपी घेतली आहे, बघू शकता तुम्ही. बघा समोर इथे बीच आहे. मार्चमध्ये पण गोवाची गरमी खूप आहे. डॉल्फिन वगैरे बघू आता आपण. एकाच कॉमन बोटमध्ये बसू आणि ते लोक मग घेऊन जातील डॉल्फिन दाखवायला. बाकी आता आपण इकडे काय घेतलंय, काका? सोडा पित आहे. गोटी सोडा आहे. ते सोडा घेतलेला आहे. अनु कुठे गेले? अनु प्रॉपर वाटते, गोवा वाईब्स वाटते. अनु इथे बघ, टोपी बघ, दाखव जरा. अनु ती टोपी लाजते कॅमेरामध्ये यायला. अनु सोडा घेतलाय आता. गरमी खूप आहे, गरमी इकडे. गरमीमध्ये थंड थंड सोडा मस्त वाटतो. संपूया आता, दाखवतो डॉल्फिन्स वगैरे. 3 डॉल्फिन आहेत. काय आता आपण बसलोय, डॉल्फिन बघायला चाललोय. बघू शकता डॉल्फिन बघायला. इथे दाखवा, 3 आहेत, पण इथे बघा पुढे बसलोय त्यांनी. चालू झाली आता बोट. डॉल्फिन बघायसाठी आता आपण चाललोय. बघूया कुठे दिसतोय. बघा समुद्र आहे. आजपासून आपली खरी पिकनिक सुरू झाली. असता तर मग इथेच थांबलो असतो. 80 करोड़ का प्लेस है, फुल अंडरग्राउंड है. इसमें आती ना मान दिया कि मूवी छोड़ूंगा. अरे हाँ, अंडरग्राउंड प्लेस. और जो हमारा आगे वाला दिख रहा है गोवा का सेंट्रल जेल. अच्छा जेल है. इसको म्यूजियम बनाया, गोवा म्यूजियम. अच्छा जुना जेल आहे हे? सेंट्रल जेल गोवा. म्हणजे इथून पळून जाऊ शकत नाही. पळा तरी कुठे जाणार, जंगलात. हे आता लक्षात आलं, बोल ना. बरोबर. कागद खाली गोवा का लाइट हाउस छोटा वाला. बोललो मला मगाशी लाईट हाऊस. ये लाइट हाउस फोर्ट अगोड़ा सेंट्रल जेल. लाईट हाऊस आहे. हा बघा लाईट हाऊस. मोठ्या गोडा आणि आपली सेंट्रल जेल दाखवली. जेल मस्त बोल. लाईट हाऊस मी बोललो ना मगाशी लाईट हाऊस काय परत येणार म्हणजे आज इकडेच आहेत, आपल्या सोबत चालले. मी डॉल्फिनला आता
आलो आपला डॉल्फिनचा स्पॉट आपला झालेला आहे कोको बीच वरती. डॉल्फिन दिसले तुम्हाला मी दाखवलेच. डॉल्फिन बघून झाले. कशी वाटलं काका? मजा आली. मजा आली फुल. डॉल्फिन पैसे वसूल झाले. डॉल्फिन बघितली तेव्हा 4 डॉल्फिन बघितले. 4 डॉल्फिन बघून खूप बरं वाटलं. 4 डॉल्फिन बघून. आता नेक्स्ट स्पॉट सेम ड्रेस घातले नेक्स्ट स्पॉट आपला आता बघूया कुठे फोर्ट वगैरे आहे. तो नेक्स्ट स्पॉट तुम्हाला कव्हर करूया, दाखवतो. इथून निघूया आता कोको बीच वरनं. चला गाईज आता बघू शकता गाईज आता लोअर फोर्ट अगोडा. तर ह्या साईडला आलोय आपण. इथे पण एका बीच आहे आणि फोर्ट आहे. बघूया आपण आता. बाकी मस्त आता लोअर बघू शकता गाई इथे की प्लॅन लोअर फोर्ट अगोडा पूर्ण फोर्टचाच आहे. सध्या आपण आहे म्हणजे फोर्ट वरतीच आहे आपण. तिकडे पॉइंट आहे, तिकडे पण जाऊया आपण त्या पॉइंटला. या स्पॉटला आलोय. ते लोकांची गर्दी बघा, भरपूर गर्दी आहे लोकांची तशी. स्पॉट चांगला आहे. इकडे व्ह्यू वगैरे चांगला आहे. पाणी बघा ना केवढं साफ पाणी दिसतंय. गोवाचं मला ते आवडलं की काय बोललं तुम्ही. गोवाचं मला ते आवडलं की इकडे ना पाणी यांचं जे पण आम्ही समुद्रात पण काल गेलो ना, पाणी यांचं खूप साफ आहे. खूप छान पाणी आहे म्हणजे एकदम साफ पाणी. घाण नाही काय नाही. तर बाकी असे काय लोक घाण करतात, बॉटल वगैरे टाकतात पाणी. इकडे ते दिसलं नाही असं. पाणी वगैरे खूप छान आहे यांचं, एकदम साफ आहे. झाला आता इकडचा स्पॉट फिरून आपला फोटो वगैरे काढले. थोडे बीचला तिकडे जात नाही कारण ऊन पण खूप आहे आणि त्यामुळे बाकी असं आहे पण नाही बीचला. फक्त जाऊन पाण्यात भिजायचं वगैरे. आपल्याला अजून बाकीच्या ठिकाणी पण फिरायचं आहे आज. मग पाण्यात भिजून आता काय मतलब नाही उगाच. आणि फोटो काढले तुझे आनंदचे पण फोटो वगैरे काढलेच. बघूया आता तो आपला गाईड जो आहे तो पण बोललाय की एक जेवायला फेमस ठिकाणी घेऊन जातो इकडचा. लोकल्समध्ये थोडा चांगल्या ठिकाणी आहे. ते पण आपण दाखवतो. मी तुम्हाला दाखवतो कुठे चाललो आपण जेवायला वगैरे. चला बघूया नेक्स्ट स्पॉट आता. आईस्क्रीम घेतली आहे. गरमी आहे तर थोडी. फुल मँगो आईस्क्रीम आहे, आमरस आईस्क्रीम. जेवून थांबू साईडला. छान आहे. खाऊया. तर आता आलो आपण जेवायला आलोय. गोवाचा फेमस रेस्टॉरंट आहे एक फिश डेक करून. बघू शकता बघा फिश डेक. इथे जेवायला आलोय. आजचं बघूया स्पेशलमध्ये आजचं काय आहे दाखवतो. बघू शकता बघा सुरमई आहे, पापलेट आहे. हा बघा आपला चणक फिश आहे. टायगर प्रॉन्स आहेत, एकदम टायगर लॉबस्टर्स आहे. ते पण बघा क्रॅब्स दिसत आहेत. जाऊया आता जेवायला बसूया. समोर फिश डेक लिहिलेलं आहे. पाहू शकता आपली थाली आलेली आहे. त्यामध्ये सार आहे, जवळा आहे, शिंपल्या मसाला आहे, शेवई आहे, क्रॅब आहे, व्हेजची भाजी आहे, काय व्हेजची भाजी आहे, सोलकढी आहे, चपाती आहे आणि 3 साईड प्रॉन्स आहेत आपले. चला खाऊया आता आपण. बघूया सांगतो. प्रॉन्स थाली टेस्ट करून बघूया. आणि जवळ तुला रस्सा पाहिजे ना. आणि हे पण खाऊन बघ, हे पण चांगलं आहे. हे पण घे. पण खा. खेकडा पाहिजे. खेकडा पण आहे आपल्याकडे. बघू एक चपाती आणा ना त्याला. वाटी मागवते. वाटीमध्ये करी देतो आणि करी तुला
हा वाटी बोलला त्याला. क्रॅब आहे याच्यामध्ये. छान आहे. ही वेजची भाजी आपण खाणार नाही का? वेजची भाजी आहे. वेजची भाजी आहे. सुरण आहे. सुरण आहे कदाचित. चांगला आहे क्रॅब. छान आहे क्रॅबची डिश वगैरे. शिंपल्या डिश करतो आपण. अशी शिंपल्या पण आहेत. कशी आहे? आणि येते आणू कसा वाटला? छान आहे. सांग लवकर. शिंपल्या मसाले खाऊन बघूया आपण. आणू जवळ कसं आहे? संपला. शिंपल्या मसाला पण एकदम छान आहे. खात राहा असं आहे. क्रॅबची ग्रेव्ही तर एक नंबर आहे. छोटे क्रॅब आहेत. मीठ आहे थोडा आहे. पाहिजे काय? भरपूर आधी खाल्लंय. मस्त वाटतं थोडं. मीठ कमी आहे पण ठीक आहे. छान आहे. थालीमध्ये आपल्याला हे पण आलं ना. जवळ काढूया इकडे. जवळा घेऊया. जवळा टाकूया. टायगर प्रॉन्स आहे. जसे घरी म्हणतात तसेच आहे एकदम. जवळ येते की ना पूर्ण शेती सगळं आहे. रस्सा आहे. चांगले एक नंबर टेस्ट आहे. मला पण आवडतं. तर काय आता आपला जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. एकदम पोट भरून जेवण मस्त जेवण होतं. प्रॉन्स थाली एकदम छान होती. आता आपण एक तिकडनं स्नो वर्ल्ड आहे. थोडा आता गर्मी पण खूप आहे त्यामुळे एक स्नो वर्ल्डमध्ये आपण जाणार आहे. दाखवतो मी तुम्हाला स्नो वर्ल्डमध्ये किती काय रेट्स आहेत काय प्राइजेस आहेत ते सगळं दाखवतो. तिकडे आपण जाऊया आता. तर काय आता आपण आलोय स्नो वर्ल्डमध्ये आलोय. इकडे जाम गरमी पण आहे. जेवण वगैरे झालं आता. हे बघा इकडे बघू शकता स्नो पार्क गोवा. थोडा इकडे एन्जॉय करूया. आतमध्ये 1-1.5 तास 500 रुपये एंट्री फीज आहे. बाकी ते कपडे स्नोचे सगळे इन्क्लुडेड आहे. ते सगळं शूज वगैरे ते सगळं ते लोक देणार. त्या 500 रुपयाच्या फीज मध्येच येणार इन्क्लुडेड.
आणि 1-1.5 तास आतमध्ये टाइमपास करू शकतो. तर जाऊया आता, दाखवतो मी तुम्हाला आतमध्ये, फोटो वगैरे काढूया आपण, बघूया चला. ज्यादा आहे हे बोलत नाही. बघू शकता काही असे शूज आणि सॉक्स आहेत प्रत्येकाला. हे वेगळाच आयटम आहे. ही छोटी लडकी आहे. प्रत्येक असे शूज आणि सॉक्स भेटणार इथे. सॉक्स, जॅकेट्स वगैरे, ते बॅग वगैरे ठेवायला जागा आहे. चला आपण रेडी होऊया आधी, कपडे वपडे घालून तेव्हा मगच तुम्हाला मी भेटतो, डायरेक्ट दाखवतो. मग काय आता आपण रेडी झालोय, स्नो वर्ल्ड मध्ये त्याला एंटर करतोय. आतमध्ये थंड थंड हवा तर लागते. सगळे कपडे वपडे दिले, शूज बीज दिले बघा, शूज बीज दिले. आतमध्ये आलोय आता, थंड तर आहे इकडे. आधी इथे बघू शकता खाली स्नो आहे, आम्हाला दाखवतो. खाली स्नो आहे, खाली फुल स्नो आहे. हो बॅग मध्ये टाका ना. आपण ह्या मार्गाने इथे बघू शकता छोटासा व्ह्यू आहे. आतमध्ये चाललोय आपण. बाहेर थंड आहे खूप छान. बर्फ आहे, सगळं बर्फ आहे. बाहर आहे आवाज येत नसेल. आपण आलोय स्नो वर्ल्डच्या बाहेर आलोय. झालं आपलं स्नो वर्ल्ड, मस्त मजा आली. तुम्ही बघितली असेल आपण किती धमाल केली ते. जाऊया आपण बाहेर, जाऊया बघूया आता कुठं फिरायला जायचं, अजून काय आहे का ते फिरूया आपण. आणि आता हॉटेलवरती जाऊया. तर काय आता आपण आलोय अंजुना बीचला. ऊन आहे थोडाफार, बट हवा खूप मस्त आहे. बघा बीच, बघा व्ह्यू, बघा समोर असं मोठं समुद्र आहे. सगळे लोक फोटो काढतात असे. छान स्पॉट आहे. खाली जायचा रस्ता दिला असा. समोर पण आपण आलो इकडे, खाली आलो इकडे. बघू शकता इथे समुद्राच्या जवळ आलोय. ऊन पण आहे इथे ना. गॅप्स मध्ये ना भरपूर असे खेकडे वगैरे दिसले मला. 2-3 क्रॅब्स वगैरे दिसले या गॅप मध्ये, मोठे मोठे होते. तर काय माहिती लपला होता तो आतमध्ये, लपला. मोठे मोठे 2-3 खेकडे होते. मी खेकडे बघितले इकडे, छान वाटत होते असे, एकदम ऑरेंज ऑरेंज दिसत होते. बघूया आता, फोटो बिटो काढूया थोडेफार इकडे, म्हणूया इकडनं. चला काय आता आपण आलोय, आपण रिटर्न हॉटेलला आलोय. नॉर्थ गोवा आपला आजचा दिवस फिरून झाला आहे. आता उद्या आपण डायरेक्ट साऊथ गोवाला फिरणार आहे. तर रात्री काय आता, म्हणजे आता अजून काय दाखवण्यासारखं काय आता काय आहे नाही. आता फक्त आपण रात्री काय जेवू वगैरे हॉटेलवरतीच आपला डिनर वगैरे करू आणि डायरेक्ट हा ब्लॉग आता आपण उद्याच कंटिन्यू करू. साऊथ गोवा फिरणार उद्या. तर तो ब्लॉग आपण सकाळीच कंप्लीट करू, सकाळी चालू करू म्हणजे साऊथ गोवासाठी. आणि उद्या आपण क्रूजवरती पण जाणार आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. क्रूज वगैरेवर जाणार आहे. आणि परवा आपलं
तीन वाजताची आपली वंदे भारतची ट्रेन आहे रिटर्न मुंबईला जायसाठी. तर असे काय आपली 2-3 दिवसाची गोवा ट्रिप होती. चांगली आली आजची ट्रिप, तर चांगली झाली. थकायला झालं थोडं, कारण सगळी उन्हामध्ये बीच वगैरे फिरून थोडं थकायला होतं मला. ठीक आहे, असा डे 1 चांगला आपला कंप्लीट झाला. आता बघूया उद्या भेटूया आता डे 2साठी. चला.